आता मित्रांनो आपल्याला बघायचं आहे, की सेकंड इयरला ॲडमिशन कशाप्रकारे करायचं, ठीक आहे. तर सेकंड इयरसाठी मित्रांनो बघा तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या पोर्टलवरती यायचं आहे, विद्यार्थ्याच्या पोर्टलवरती. जे काही नवीन पोर्टल आहे मित्रांनो, प्रोफाइल पोर्टल त्यावर तुम्हाला यायचं आहे. लॉग इन करायचं आहे. आपण या ठिकाणी बघा मित्रांनो लॉगिन केलेलं आहे पोर्टल. आता बघा लॉगिन केल्यावरती बघा तुम्हाला काय करायचं आहे. क्लिक हिअर फॉर नेक्स्ट कोर्स पार्ट टर्म ॲडमिशन ठीक आहे. कारण तुमचं फर्स्ट इयर झालेलं आहे एम-बी-एचं बरोबर. आता तुम्हाला सेकंड इयरला ॲडमिशन घ्यायचं आहे. तर सेकंड इयर वरती आपण क्लिक केलेलं आहे बघा. तुमचा ऑटोमॅटिकली तुमचा जो काही कोर्स असेल 1 असेल, 2 असेल, 3 असेल, जे काही कोर्स वगैरे असतील, त्याचं ऑटोमॅटिकली जर समजा तुम्हाला सेकंड इयरला ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा थर्ड इयरला ॲडमिशन घ्यायचं असेल, ते ऑटोमॅटिकली तुम्हाला अशा प्रकारे स्क्रीनवरती शो करतं. आता बघा या ठिकाणी मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन विथ क्रेडिट डिस्टन्स एज्युकेशन 2015 CGP SY MBA सेमिस्टर 3 आणि 4 या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं. ॲडमिशनची डेट 1 तारखेपासून ॲडमिशन सुरू झालेलं आहे. ते फक्त नावापुरतं झालेलं होतं. एंड डेट 21/7 दिलेली आहे, बट काही काळजी करू नका. पूर्ण ऑगस्ट महिना तुमच्याकडे पडलेला आहे. ऑगस्ट पण आणि काही वेळेस सप्टेंबरला देखील तुम्हाला डेट वगैरे वाढवून मिळू शकते. बट सर्वांनी ॲडमिशन करून घ्या, वेळेच्या आत करून घ्या. ठीक आहे. आता बघा आपल्याला या ठिकाणी अप्लाय ॲक्शनवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला या ठिकाणी येस करायचं आहे. येस केलं. आता बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जे आहे जी चेक एलिजिबिलिटी आहे बघा. या ठिकाणी बघा मित्रांनो तुमचं जे काही फर्स्ट इयरचा रिझल्ट आलेला आहे, बरोबर? तो पास असेल किंवा फेल असेल किंवा ए असेल. हे देखील भरपूर विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असतं. बघा तुमचा निकाल पास असो किंवा फेल असो, काही फरक पडत नाही. तुम्ही पुढच्या वर्गामध्ये ॲडमिशन घेऊ शकता. तुम्हाला कोणीही अडवणार नाहीये. YCMचा हा एक फायदा आहे. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी तुम्हाला पात्रता दिलेली आहे, तर त्यावर थोडंसं इग्नोर करा. ठीक आहे. क्वालिफाय कॉमन एंट्रन्स एक्झाम हे फर्स्ट इयरसाठी असणार आहे. तर यावर थोडं दुर्लक्ष करा. ज्यांना सेकंड इयरला ॲडमिशन घ्यायचं ते विद्यार्थी. ठीक आहे. नेक्स्टवर क्लिक करूया आपण. तुमचं कॉलेज तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो सिलेक्ट करायचं आहे. बरोबर. आता तुमचं कॉलेज कुठलं सिलेक्ट करायचं? आता तुम्हाला फर्स्ट इयरला जे कॉलेज होतं, तेच कॉलेज तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी जे आहे सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. आता तुमचं फर्स्ट इयर सेकंड इयरला कुठलं ॲडमिशन होतं, ते तुम्हाला या ठिकाणी बघायचं आहे. समजा आता मी या ठिकाणी कॉलेजचं नाव सर्च करतो. आता बघा या ठिकाणी आपण कॉलेज सर्च करूया. विद्यार्थ्याचं कॉलेज जे असेल ते आपण या ठिकाणी बघूया. इंद्रायणी महाविद्यालय. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण जाऊया, सिलेक्ट करूया. आपण सिलेक्ट केलेलं आहे बघा. आता बघा बहुतांश मित्रांनो सेकंड इयरला ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशन करता, हा प्रॉब्लेम प्रत्येक विद्यार्थ्याला येत आहे या ठिकाणी, बरोबर. आता बघा या ठिकाणी काय आलेलं आहे, चेंज स्टडी सेंटर नोट इफ द इंटेक फॉर द प्रिव्हियसली सिलेक्टेड स्टडी सेंटर इज फुल, द स्टडी सेंटर मे बी ब्लॉक अँड इफ यू विश टू चेंज युअर LSC सेंटर, ॲक्शन प्लीज अपडेट युअर सिलेक्शन बाय क्लिकिंग चेंज स्टडी सेंटर. तर हा मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना एरर येत आहे, त्यांना एकच पर्याय आहे. त्यांनी चेंज स्टडी सेंटरवर क्लिक करायचं आहे. बाकी काहीच करायचं नाहीये. चेंज केलं आपण. आपण बघा आता मित्रांनो या ठिकाणी परत सिलेक्ट LSCवर आलो. बरोबर. आता आपण मित्रांनो या ठिकाणी जे आहे जे आपलं ॲप्लिकेशन स्टेटस असतं, या ठिकाणी आपण आलेलो आहे. इथे बघा आता आपल्याला काय करायचं आहे, सिलेक्ट LSC आलं बरोबर. तर चेंज कॉलेजवर क्लिक करायचं आहे. चेंज कॉलेजवर क्लिक केल्यावर डू यू रिअली वांट टू चेंज युअर LSC? येस करायचं आहे. येस केलं. परत बघा तुम्हाला या ठिकाणी तुमचं कॉलेज सिलेक्ट करायचं आहे. जे तुमचं कॉलेज असेल ते सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला आता परत सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केलं. आता बघा या ठिकाणी सिलेक्ट LSC आलं बरोबर. आता बघा या ठिकाणी तुम्हाला ॲक्शन आलं. ॲक्शन केलं आपण, येस करायचं. येस केलं आता बघा, आता तुम्हाला या ठिकाणी इंद्रायणी कॉलेज दिसतंय बरोबर. आता इंद्रायणी कॉलेज या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. म्हणजे तुमचं जे काही कॉलेज असेल ते तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. आता सेम LSC करायचं, कन्फर्म करायचं. झालं. झालं तुमचं ॲडमिशन. कॉलेज सिलेक्ट झालं. आता तुम्हाला काय करायचं तुमचे जे काही विषय वगैरे असतील मित्रांनो, ते विषय तुम्हाला आता या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहेत. आता बघा सेमेस्टर 3 मध्ये तुम्हाला मुख्य 3 ग्रुप आहेत. स्पेशलायझेशन, मार्केटिंग, मॅन्युफॅक्चरिंग, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आणि फायनान्स. आणि परत तुम्हाला मित्रांनो सेम सेमिस्टर 4ला देखील असणार आहेत. तेच तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. फक्त मित्रांनो यामध्ये फरक असा असणार आहे, एक्स्ट्रा सब्जेक्ट जर का मित्रांनो आपण विचार केला, तर सेमिस्टर 3 मध्ये तुम्हाला सायबर सिक्युरिटी जो की सर्वांना कंपल्सरी आहे. तो इंग्लिश मीडियमच असणार आहे, प्रत्येकाला विषयच नाहीये. आणि कंपल्सरी ग्रुप असतो मित्रांनो, हे 2 विषय तुम्हाला कंपल्सरी ग्रुपचे हे तुम्हाला कंपल्सरी असतात. सायबर सिक्युरिटी जो आता नवीन प्रोग्राम आहे, प्रत्येकाला देणं योग्यच आहे तो. स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट आणि इंटरनॅशनल बिझनेस अँड इंटरनॅशनल ट्रेड हे प्रत्येकाला कंपल्सरी आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी जे आहे, जो तुमचा ग्रुप आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. मार्केटिंग, मॅन्युफॅक्चरिंग, ह्युमन रिसोर्स. आता बघा, आता हे जे विद्यार्थी आहे यांना HRला ॲडमिशन घ्यायचं आहे. त्यामुळे HRला बघा तुम्हाला मिनिमम जे आहेत मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला 2-2 सिलेक्ट करायचे आहेत. बघा आता ह्युमन रिसोर्सला तुम्हाला मिनिमम सिलेक्शन 2 करायचे आहेत. तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. या 2 पैकी तुम्हाला कुठलाही एक विषय सिलेक्ट करायचा आहे. आता बघा यामध्ये तुम्हाला कुठला विषय दिलेला आहे? मॅनेजिंग इंटरपर्सनल अँड ग्रुप प्रोसेस, इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. ठीक आहे. तर बेस्ट राहील की तुम्हाला इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट तुम्हाला हे सिलेक्ट करायचा. ठीक आहे. नंतर हा म्हणजे थोडासा इंटरनॅशनल लेव्हलचा आहे ना, तुम्हाला त्यामध्ये थोडंसं हेल्प वगैरे होऊ शकते. आता विद्यार्थ्याच्या डिमांडनुसार आपण या ठिकाणी सब्जेक्ट सिलेक्ट करतोय. माझ्या मते तुम्ही घेऊ नका असा विषय नाहीये तो. तुम्हाला कुठला विषय पाहिजे किंवा तुम्हाला कुठल्या विषयामध्ये इंटरेस्ट आहे, ते तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे. नंतर बघा तुम्हाला खाली सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी. मिनिमम सिलेक्शन 2 आहेत. बरोबर. हे कंपल्सरी आहेत HRमधले. बरोबर. मिनिमम 2 आहेत. बरोबर. ऑर्गनायझेशनल चेंज एंड डेव्हलपमेंट, ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग हे कंपल्सरी 2 विषय असणार आहेत. फक्त हा जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे यापैकी दोन्हीपैकी तुम्हाला कुठलाही एक तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. बरोबर. मॅनेजिंग इंटरपर्सनल अँड ग्रुप प्रोसेस हा देखील सोपा आहे. इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हा देखील सोपा असणार आहे. ठीक आहे. असू द्या.
नंतर बघा आता हे आपण विषय सिलेक्ट केले सेमिस्टर 3 साठी. आता 4 वरती यायचं आहे आपल्याला. तुमचं जे काही फायनान्स वगैरे होतं सॉरी जे काही तुमचं ह्युमन रिसोर्स आपण सब्जेक्ट सिलेक्ट केलेला आहे. परत बघा तुम्हाला या 2 पैकी तुम्हाला एक सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे आणि हे 2 विषय तुमचे कंपल्सरी असणार आहे या ठिकाणी. ठीक आहे. आपण कंपल्सरीवर क्लिक केलं. एचआरमध्ये आता बघा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, परफॉर्मन्स एंड रिवॉर्ड मॅनेजमेंट. ठीक आहे. परफॉर्मन्स एंड रिवॉर्ड मॅनेजमेंट आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. तुम्हाला ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हे तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. तो तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. आता बघा खाली जे काही कंपल्सरी ग्रुप आहेत, बिझनेस लॉ, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम आणि प्रोजेक्ट वर्क. प्रोजेक्ट वर्क जे आहे मित्रांनो, रिसर्च रिसर्च प्रोजेक्ट 200 मार्कांचा हा प्रत्येकाला कंपल्सरी आहे आणि सर्व ग्रुपसाठी बिझनेस लॉ आणि मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम हे कंपल्सरी आहे. ऑडिट कोर्समध्ये बघा मित्रांनो तुम्हाला व्हॅल्यू एज्युकेशन आणि योगा दिलेला आहे. तर व्हॅल्यू एज्युकेशन हा खूप सोपा विषय आहे, थेअरी विषय आहे. योगा हा थोडा प्रॅक्टिकल विषय आहे. तर व्हॅल्यू एज्युकेशन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी. ठीक आहे. सिलेक्ट केला आपण. आता नेक्स्टवर क्लिक करूया आपण. नो करायचा आहे स्कॉलरशिप आणि नेक्स्ट करायचं आहे. तुमची जी काही पूर्ण फी असेल ₹21,156 ही पूर्ण फी भरून तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो ॲडमिशन घ्यायचं आहे. आता बघा सेकंड इयरला तुम्हाला ॲडमिशन डॉक्युमेंट अपलोड करायची गरज आहे का? जनरल कॅटेगरीवाल्यांना तर नाही. कारण तुम्ही प्रथम वर्षाला डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे. तुम्हाला अपलोड करायची गरज नाहीये. स्टेटस बघा मित्रांनो या ठिकाणी कंप्लीट आलेला आहे. म्हणजे तुमचा जो काही फॉर्म वगैरे आहे मित्रांनो, तो आता कंप्लीट झालेला आहे. बट जोपर्यंत इथं अंडर स्क्रुटिनी येत नाही, तोपर्यंत तुम्हाला फी भरायचा ऑप्शन या ठिकाणी मिळणार नाही. ठीक आहे. आणि जोपर्यंत तुम्ही फी भरत नाही, तोपर्यंत तुमचं या ठिकाणी अंडर स्क्रुटिनी ऑप्शन त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार नाही. ठीक आहे. तर तुमची प्रोफाईल तुम्हाला बघायची आहे. नेक्स्टवर जायचं आहे या ठिकाणी. वुल्ड यू लाइक टू सबमिट द प्रोफाइल? तर तुम्हाला या ठिकाणी जे आहे सबमिटवर क्लिक करायचं आहे. म्हणजे काय? तुमचं जे काही समोरची प्रोसेस असेल, फी वगैरे ती तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायची आहे. सबमिट केलं आपण बघा. तर आता बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी फीचा ऑप्शन आलेला आहे. मेक अ पेमेंट ₹21,156 ठीक आहे. तुम्हाला आता पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस चेक करायचं आहे. सध्या बघा तुम्हाला या ठिकाणी पेंडिंग दिसतंय. पेंडिंग दिसतंय का दिसतंय? कारण तुमचं पेमेंट बाकी आहे ना. जेव्हा तुम्ही पेमेंट करता मित्रांनो त्या ठिकाणी, या ठिकाणी तुमचं अंडर स्क्रुटिनी किंवा सॉरी असं काहीतरी तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन येतं. ॲप्लिकेशन स्टेटस तुम्हाला कंप्लीट बघायला मिळतं. बट जे स्टेप असते ती अंडर स्क्रुटिनी तुम्हाला बघायला मिळते. अंडर स्क्रुटिनी म्हणजे काय? व्हेरिफिकेशन पेंडिंग थोडक्यात. ठीक आहे. प्रोफेशनल भाषेमध्ये. तर सध्या पेंडिंग काय आहे? कारण तुमचं फी पेमेंट बाकी आहे ना. फी केली म्हणजे तुमचं ॲप्लिकेशन पूर्ण झालं का? हो, झालं पूर्ण. बट स्टेटस जे असणार आहे ते स्क्रुटिनीमध्ये जातं. अंडर स्क्रुटिनी म्हणजे थोडक्यात काय तुम्हाला त्याचं अप्रूव्हल येणं बाकी राहतं. आता तुम्हाला या ठिकाणी पेमेंट फी पे करायची आहे. पेमेंट फी केल्यावर तुमचं प्रोसेस या ठिकाणी अंडर स्क्रुटिनी जातं. अंडर स्क्रुटिनीनंतर तुमचं ॲप्लिकेशन 2 ते 10 दिवसामध्ये तुमचं ॲप्लिकेशन अप्रूव्ह होतं. ठीक आहे. आणि तुमचं ॲडमिशन कन्फर्म होऊन जातं. तुम्ही पी-डी-एफ डाउनलोड करायची, तुमच्या कॉलेजवरती तुम्हाला जमा करायची. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. अजून कोणाला काही समस्या वगैरे असेल, तर तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता आणि ज्यांना कोणाला ॲडमिशनसाठी हेल्प वगैरे पाहिजे असेल, तर त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि मित्रांनो लक्षात घ्या सर्वांनी, इंटरनेट कॅफेवरती फॉर्म भरू नका. माझ्याकडे भरा असं मी म्हणत नाही. स्वतः भरा. संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. इंटरनेट कॅफेवरती फॉर्म भरू नका. त्याचं कारण 2 गोष्टी आहेत. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे इंटरनेट कॅफेवरती फॉर्म भरल्यानं चुका होतात आणि भरपूर चुका होतात आणि इंटरनेट कॅफेवरती फॉर्म भरल्यानंतर भविष्यामध्ये जी काही तुम्हाला अडचण वगैरे येते, तर इंटरनेट कॅफेवाला डायरेक्ट तुम्हाला काय बोलतो माहिती आहे? "तुम्ही माझ्याकडे फॉर्म भरला होता का? माझ्या लक्षात नाहीये." तर त्यामुळे ह्या गोष्टीपासून सावध राहण्यासाठी स्वतः फॉर्म भरा. म्हणजे तुम्ही स्वतः फॉर्म भरल्यावरती तुम्ही देखील किती शिक्षित आहात तुम्हाला गोष्ट कळेल. तुमच्याकडे स्मार्टफोन आहे त्यामुळे शिका या गोष्टी. फॉर्म कसा भरायचा, काय भरायचं संपूर्ण माहिती आपल्या YouTubeवर दिलेली आहे. ठीक आहे. आता मी प्रॉपरली प्लेलिस्ट बनवून टाकणार आहे आपल्या YouTubeवरती. तुम्ही डायरेक्ट प्लेलिस्टवरती क्लिक करून ते माहितीचा व्हिडिओ वगैरे बघू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.